Practice set 1.1, question number 2. You can see here the number line is drawn and some points are given on the number line. Using this information, you have to write the answers of these questions. तुम्हाला दिसेल बोर्डवर एक नंबर लाईन ड्रॉ केलेली, या नंबर लाईन्सवर नंबर्स दाखवलेले, काही पॉइंट्स पण शो केलेले. यावरून आपल्याला ह्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? कैन सी व्हिच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. व्हॉट इज द क्वेश्चन? व्हिच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. बी हा जो पॉइंट आहे त्याने कोणता नंबर इंडिकेट केलेला आहे, शो केलेला आहे, दाखवलेला आहे. यू कॅन सी हियर वेअर इज द पॉइंट बी. सी हियर इज द पॉइंट बी. मग बी पॉइंटने लक्षात येईल तुमच्या बघा, बी पॉइंटने कोणता नंबर शो केला आपल्याला चेक करायचं. बघू. यू कॅन सी हियर on the number line, each unit is parted in the 4 parts. दिसते का तुम्हाला? प्रत्येक युनिटचे बघा 4 पार्ट्स केले. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. बघा each युनिट जो आहे प्रत्येक युनिटचे 4 पार्ट्स केलेले. ओके, सी ना बी पॉइंट इथे आपण काउंट केलं, स्टार्ट करू. हा 0 आहे, ओरिजिन आहे, इथून स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. It means here will be minus. बघा इकडचे निगेटिव्ह नंबर्स आहेत ना, म्हणून -10 अपॉन मात्र 4 येणार आहे. अपॉन 4 का? कारण ईच पार्ट प्रत्येकाचे बघा ना 4 पार्ट्स केलेत ना, 4 पार्ट्स केले. therefore point B indicated number -10 upon 4. 10 कुठून आलं कळलं? बघा इथून स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. therefore -10 and there are 4 parts of each unit. प्रत्येकाचे 4 पार्ट्स केलेत ना, 4 parts, therefore upon 4. The second one, which point indicates the number 1 integer 3 upon 4. 1 integer 3 upon 4 हा जो नंबर आहे कोणत्या पॉइंट्सने शो केलेला आहे? यू कॅन सी ऑन द नंबर लाईन वेअर इज 1 integer 3 upon 4. बघा 1 integer 3 upon 4 इथे कुठे दिसतोय का? नाहीये. आपल्याला हा जो फॉर्म दिलेला आहे याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. हाऊ टू मेक इट? You have to make the multiply of these and then add 3. Therefore 4 ones are 4. 4 आणि 1 चा multiply करा. 4 ones are 4 plus 3. Therefore will be 7 upon 4. Meaning कळतं का तुम्हाला? 1 integer 3 upon 4 means 7 upon 4. कुठून आले 7 upon 4? बघा 4 ones are 4. 4 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, त्यामध्ये 3 ऍड केलं, म्हणून आलं 7 upon 4. ओके, आता आपण 7 upon 4 बघा, नंबर प्लस मध्ये आहे म्हणजे राईट साइडला असणार आहे. 7 upon 4 कुठे चेक करा. इथून स्टार्ट करणार आहे. 1 2 3 4 5 6 and 7. सांगा मला कोणता पॉइंट आहे? विच पॉइंट? पॉइंट सी. बघा सी पॉइंट आहे का चेक करा, कारण सी पॉइंट 7 upon 4 शो करतो. बघा इथे 1 2 3 4 5 6 and 7 अपॉन तर 4 येणार आहे. ओके, द थर्ड क्वेश्चन. यू कॅन सी हियर द स्टेटमेंट इज गिवन. द पॉइंट डी denotes the number 5 upon 2. This statement is true or false? हे जे स्टेटमेंट आहे की नाही हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5 upon 2. हा ट्रू का फॉल्स आपण चेक करूया.
बघूया डी पॉइंट तुम्हाला दिसतोय का? यू कॅन सी हियर इज पॉइंट डी. ओके, बघू आता डी पॉइंटने कोणता नंबर शो केला चेक करूया आपण. इथून स्टार्ट करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. किती आलं सांगा? 10. अपॉन मात्र किती येणार आहे? 4. अपॉन 4 का आलं लक्षात आलं तुमच्या? प्रत्येकाचे 4 पार्ट्स केलेले आहेत म्हणून अपॉन 4 आलं. ओके, म्हणजे डी पॉइंटने कोणता नंबर शो केलाय? 10 अपॉन 4. पण आपण जर या दोघांना 10 आणि 4 कोणाच्या टेबल मध्ये चेक करा. 10 and 4 are present in the table of 2. बघा 10 आणि 4 2 च्या टेबल मध्ये ना, म्हणजे दोघांना आपण 2 ने डिवाइड करा. 10 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 5 are 10 आणि याला 2 ने डिवाइड केलं तर 2 2s are 4 means answer 5 upon 2 means point D denote the number 5 upon 2. This statement is true or false? This one is true. हे सेंटेन्स ट्रू बरोबर आहे. अलग लक्ष तुमच्या? डी पॉइंट 10 अपॉन 4 इंडिकेट करतोय, पण 10 अपॉन 4 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं 2 5 are 10 2 2s are 4 5 अपॉन 2 येतं का? म्हणजेच हे आन्सर कसं आहे? ट्रू आहे. ओके, बघा काय प्रॉब्लेम असेल तर. नेक्स्ट एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.2. इट्स व्हेरी सिंपल एक्सरसाइज. You have to compare the two numbers. The two numbers are given and you have to compare. Compare चा meaning कळतोय? Smaller and greater. Smaller कोण आहे आणि greater कोण आहे हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. You can see -7 -2. Which number is greater? लक्षात घ्या, जेव्हा मायनस नंबर मध्ये असतो तेव्हा जो नंबर मोठा आहे पण मायनस साइन आहे हा स्मॉल असणार आणि हा ग्रेटर असणार आहे. इथे बघा ही नंबर लाईन आहे. आपण लेफ्ट साइडला जर जाणार ना तसा नंबर लहान स्मॉलर होत जातात. म्हणजे -1 -2 -3 -4 -5. Which number is greater? -1 is greater than -2. Means number at left side are smaller and right side are greater. Means -7 and -2 is greater. -2 is greater. Okay. Here is the second. You can see. Here is 0 and is minus number. Always remember and keep in your mind that 0 is greater than negative number. लक्षात घ्या मी काय सांगतोय? 0 is greater than negative number. हा निगेटिव्ह नंबर आहे आणि इथे 0 आहे. 0 इथे बघा तुम्ही, इथे 0 आहे. या लेफ्ट साइडच्या नंबर्स आहेत. लेफ्ट कडच्या नंबर्स आहेत तर स्मॉलर असतात. म्हणजे 0 निगेटिव्ह नंबर पेक्षा ग्रेटर आहे. देन which is the greater number? 0 is the greater number. But here you can see 8/7 and 0. See 0 and 8/7. This is positive number and positive number is greater than 0. That's why this one is greater. तुम्हाला लक्षात येतं का दोघांमध्ये डिफरन्स कळतोय का? इथे निगेटिव्ह नंबर होता म्हणून 0 ग्रेटर आहे. इथे बघा हा नंबर पॉझिटिव्ह आहे, प्लस साइन आहे. साइन नाही म्हणजे प्लस आहे. That's why this one is greater. Now you can see here the fourth one. इथे लक्षात येतं काय? फ्रॅक्शन फॉर्म मध्ये बघा -5/4 and 1/4. Here you can see the denominator are equal. लक्षात येतं तुमच्या डिनोमिनेटर सेम आहे बघा. इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे. मग आपण न्यूमरेटर चेक करा. इथे न्यूमरेटर किती आहे? -5 आहे. इथे कोण आहे? 1. मग सांगा मला -5 आणि -1 who is greater? -5 or 1? 1 is greater. That's why this one is greater. लक्षात येतं का तुमच्या? पुन्हा एकदा बघा. You can see denominator are equal
डिनोमिनेटर सेम आहेत बघा. मग आपल्याला ठरवायचं न्यूमरेटरवर. इथे न्यूमरेटर कोणतं आहे? -5. इथे कोणतं आहे? 1. -5 and 1. Who is greater? 1 is greater because positive number is greater than negative number. That's why this one is greater. Next one, you can see here. Here also you can see denominator are equal. लक्षात येते का तुमच्या बघा? इथे 29, इथे पण 29 आहे. Now you have to compare numerator. Numerator 40. Here is 41. Who is greater? 40 or 141? दोन्ही पण पॉझिटिव्ह नंबर आहेत बघा, निगेटिव्ह नाहीच आहे, त्यामुळे हा नंबर ग्रेटर आहे. 6 पण इझी आहे बघा. इकडे पण अपॉन 20 आहे, इथे पण अपॉन 20 आहे. लक्षात घ्या आता व्यवस्थित. इथे दोन्हीकडे न्यूमरेटर डिफरंट आहे बघा. -17 इथे -13 आहे. डिनोमिनेटर इक्वल आहे. आता लक्षात घ्या. -17 and -13. Who is greater? -17 or -13? Who is greater? -13 is greater. That's why this one is greater. लक्षात येते का तुमच्या? इथे बघा डिनोमिनेटर सेम आहे. आता न्यूमरेटर चेक करा. इथे -17 आहे, इथे -13 आहे. मग -17 आणि -13 यामध्ये ग्रेटर कोण असतो? -13 ग्रेटर आहे म्हणून ग्रेटर नंबर. नाउ यू हॅव टू लुक व्हेरी सिरियसली बिकॉज 7th क्वेश्चन इज डिफरंट. बघा 15/12 and next one 7/16. You can see here denominator here is 12 and here is 16. डिनोमिनेटर सेम आहे का चेक करा. मगाशी आपण बघितलं बघा, इथे 4 होता, 29 आहे, 40 आहे. इथे मात्र डिनोमिनेटर डिफरंट आहे. मग आता कसं ठरवायचं? हु इज ग्रेटर? एकदम इझी मेथड आहे, सिंपल मेथड आहे. कसं फाइंड आउट करायचं लक्षात घ्या. 15/12 आहे ना, याला या 16 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? 15/12 ला या 16 ने मल्टिप्लाय करायचं. कॉमा दिला मध्ये. आणि 7/16 आहे का, त्याला कोणी मल्टिप्लाय करायचं? 12 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. नाही कळलं? नाही का? 15/12 आहे ना, याला याने म्हणजे क्रॉस थोडक्यात मल्टिप्लाय करायचं. या 16 ने ह्या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं आणि या 12 ने ना ह्या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केलं बघा, या दोघांचा मल्टिप्लाय केला 240, या दोघांचा मल्टिप्लाय आला बघा 192, या दोघांचा मल्टिप्लाय आला 84, या दोघांचा मल्टिप्लाय आला 192. नाव यू कॅन सी द डिनोमिनेटर आर इक्वल. बघा डिनोमिनेटर सेम झालं ना. सेम का झालं आलं का लक्षात तुमच्या? कारण आपण 12 ला कोणी मल्टिप्लाय केलं? 16 ने मल्टिप्लाय केलं. आणि 16 ला कोणी मल्टिप्लाय केलं? 12 ने मल्टिप्लाय केलं. त्यामुळे डिनोमिनेटर सेम आलं. नाव यू कॅन सी here is 240, here is 84. Who is greater? 240 is greater. That's why this number is greater. लक्षात येते का? हा नंबर बघा, लेफ्ट साइडचा नंबर ग्रेटर आहे का, म्हणून हा नंबर ग्रेटर असणार. यू कॅन सी द नेक्स्ट क्वेश्चन. सेम याच टाईपचा अजून एक क्वेश्चन इथे दिलाय बघा, लक्षात घ्या. -25/8 and -9/4. Here also you can see the denominator are not equal. डिनोमिनेटर सेम आहेत का? नाही. जसं आपण इथे काय केलं होतं आलं का लक्षात तुमच्या? ह्या दोघांना पण आपण 16 ने मल्टिप्लाय केलं होतं, ह्या दोघांना कोणी मल्टिप्लाय केलं होतं? 12 ने. मग तसं इथे बघा काय करता येईल? 25/8 ला कोणी मल्टिप्लाय करायचं? 4 ने मल्टिप्लाय करायचं. आणि -9/4 ला कोणी मल्टिप्लाय करायचं? 8 ने. 4 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा आणि ह्या दोघांना पण कोणी मल्टिप्लाय करायचं? 8 ने मल्टिप्लाय. 25 4 जा 100 -100, 8 4 जा 32, 9 8 जा 72, 4 8 जा 32. Now you can see
द डिनोमिनेटर आर इक्वल. बघा आता डिनोमिनेटर सेम झाले का. आता न्यूमरेटर चेक करा. इथे कोण आहे -100. इथे कोण आहे -72. देन विच वन इज द ग्रेटर नंबर, -100 or -72? -72 is a greater number. That's why the number at the right side is greater. So right side number is greater. It means बघा राईट कडचा नंबर कोणता आहे बघा, या दोघांमध्ये बघा हा नंबर राईट साइड आहे ना. That's why this one is a greater number. Okay, practice it.